मला काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासींचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो अजून सुद्धा प्रलंबित आहे. आज सुद्धा गेल्या अनेक 7 दिवस आहे येथील बिगर आदिवासी समाजातील उमेदवार या ठिकाणी आंदोलन करत आहेत. काय भूमिका आहे? खरोखरच हा आपल्या पालघर वासियांवर अन्याय आहे. पालघरमध्ये ओबीसी आणि आदिवासी यांच्यामध्ये कधी वाद नव्हता, पण अशा काहीतरी कुठल्याही राजकीय घडामोडीमुळे हा एक प्रकारचा सुप्त असा वाद आहे असं मला वाटते. पण पालघर जिल्ह्यामधली एकंदर लोकसंख्या बघितली तर त्यामध्ये ओबीसी लोकसंख्याही जास्त आहे. तरी ओबीसीचा कुठलाही माणूस आदिवासींचा हक्क कधी डावलत नाही. त्यांना त्यांची नोकरी मिळाली पाहिजे. पण शासनाच्या नियमाप्रमाणे, पवित्र पोर्टलच्या नियमाप्रमाणे, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे, जजमेंटप्रमाणे आपले हे सगळे प्रतिनिधी आहेत यांची खरं म्हणजे भरती व्हायला पाहिजे. ती का होत नाही आहे, त्याला काय कारण आहेत ते आपण सांगू शकत नाही आहेत. पण हा आपल्यावर अन्याय आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्या प्रतिनिधींना अशी विनंती करेल की आपला लढा असाच आपण लढत ठेवूया. कारण काय की लढा अर्धवट सोडला का त्यातली ग्रॅव्हिटी निघून जाते. हा लढा आता असाच कडक रीतीने चालू राहायला पाहिजे. ह्यासाठी रस्त्यावर जरी उतरावं लागलं तरी उतरायला पाहिजे असं माझं या सगळ्या प्रतिनिधींना विनंती आहे. आणि यांच्या पाठीची सर्व या पालघर जिल्ह्यातल्या ओबीसी समाजाने परत एकदा एकजुटीने सगळ्यांसाठी उभं राहायला पाहिजे असं मला वाटते. आता मला तरी वाटते 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या ओबीसी बांधवांचा कुठेतरी मोर्चा आहे मुंबईला. त्यामध्ये पण काही लोकांनी समाविष्ट होऊन आपले जे हक्क आहेत, आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. आपल्याला कुठे अति नको आहे, पण जे आहे, जे पाहिजे ते आम्हाला पाहिजे. आणि जे नियमात आहे, जे कायद्यात आहे, आम्हाला द्या अशी आपली मागणी आहे. आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर, माननीय शिक्षण मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री यांच्याबरोबर लवकरच एक मीटिंग होऊन ह्यातनं योग्य तडजोड निघेल याची मला खात्री आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की राज्यामध्ये ओबीसी बांधवांवर म्हणजे अन्यायच होत आहे. मग तो काही मराठा आरक्षण ओबीसीमधून मागण्याचा असेल, त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये खास करून या नोकरींच्या संदर्भात जो ओबीसींवर अन्याय होतोय, हा अन्याय आता आपण ओबीसी नेते आहेत, आपण कशा प्रकारे पाहताय? बघा, खरोखर आहे की ओबीसीमध्ये वेगवेगळ्या जाती विभागल्या गेल्यामुळे ओबीसींचं एकत्रीकरण होत नाही. एकत्र होऊन ओबीसीचं लढला तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संख्या जी आहे ही गॅरंटीड सांगतो तुम्हाला मी की 60% वर असू शकेल. कारण कुठल्याही गावामध्ये जा, त्या गावामधले 12 बलुतेदार, ओलीदार हे सगळे जे आहेत ओबीसीमध्ये गणले जातात. आणि त्यामुळे ओबीसींची संख्या ही भरभक्कम आहे. पण त्यांना एकत्र कधी कोण करत नाही, कारण ओबीसी एकत्र झाले तर काय होईल हे सगळ्यांना माहिती आहे. आपण तरी पण ओबीसीनी एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे. ओबीसीवर अन्याय होते हे आपण मान्य करायला पाहिजे.